जय श्रीराम. गेले 146 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 147 दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत हेच त्यांनी 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात सांगितले आणि प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन जे एक पानाचं आहे, वाचायला 3 ते 4 मिनिटं लागतात. स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतात. जर फिजिकल पुस्तक वाचायचा कंटाळा असेल तर त्यांच्या संकेतस्थळावरती म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज यांच्या वेबसाईटवरती तुम्ही हे सॉफ्ट कॉपी ऑनलाईन देखील वाचू शकता. वाचनाचा खूपच कंटाळा असेल, तर अशा प्रकारचे जे रेकॉर्ड केलेले प्रवचन आहेत वाचनाचे, ते तुम्ही ऐकू शकता, ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये. खरे संत कोण? संतांकडे गेल्यावरती कसं वागावं, कसं वागू नये? आपल्या जीवनामध्ये आपण संसारिक लोकांनी संसार करता करता पारमार्थिक प्रगती कसं करावी, हे त्यांनी अत्यंत सुंदर उदाहरणासहित ह्या प्रवचन पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. तर आजचं आपण हे 147 दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं वाचन करू आणि त्याचं शीर्षक आहे, भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. तर तुमची जशी इच्छा तसं तुम्हाला त्याची प्रचिती येते. म्हणून तशी भावना असणं जरुरी आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो, असे जो म्हणतो, तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. म्हणजे बेसिकली आपण नामस्मरण हे स्वतःकरता करतोय, हे प्रत्येकाला समजायला पाहिजे. त्याची ॲडव्हर्टाइज करायची काही गरज नाही. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते, ती स्वतःचा उद्धार करून घेत असते. म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करत असते. नामस्मरण नाम म्हणजेच देव, देव म्हणजेच नाम. जेव्हा आपण नामस्मरण करतो, तेव्हा आपला अहंकार गळायला सुरुवात होते. इगो. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते, की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे, तर मग दुर्बुद्धी झाली, तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? काही-काही लोकं फार हुशार असतात, चाणाक्ष असतात, चक्षू असतात आणि ते असे चौकस वृत्तीचे प्रश्न देखील विचारतात. याला उत्तर असे आहे, की बुद्धिदाता परमेश्वर आहे, हे अगदी खरे. पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते, हे पाहणे गरजेचे आहे. हे जरुरी आहे. प्रकाश, काळोख या दोहोला एक कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तिक हे काळोखाला कारण असते. तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले, तरी सद्बुद्धी व दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. दोन्ही गोष्टी आहेत. आपण त्या गोष्टी कशा वापरतो त्याच्यावरती अवलंबून आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताचेच राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे म्हणजे व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे गरजेचे आहे. आपल्याला त्यानेच जीवन दिलेलं आहे. त्याच्याकरता काही क्षण का होईना म्हणजे 1 मिनिटं, 1 तास, 1 माळ, सकाळ, दुपार, संध्याकाळी केव्हाही झोपण्याच्या अगोदर झोपेतून उठल्यानंतर, चालताना, बसून, झोपून, प्रवास करताना, अंघोळ करताना केव्हाही आपण नामस्मरण करू शकतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधान घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसतं अनुसंधानेच साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय न मनात येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा एकाग्र बुद्धीने नामस्मरण करतो, त्याची पूजा करतो, आरती करतो, कोणतीही गोष्ट एकाग्रतेने करतो त्याला आपण अनुसंधान असं म्हणतो. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य आहे आणि हीच आयुष्यात मिळवायची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा आणि म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्यभावे अशी प्रार्थना करावी, की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू नको देऊ. शेवटचं वाक्य, नाम व अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे.
तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली, तर त्याचा आग्रह नसावा. म्हणजे भगवंताचे स्मरण हीच सद्बुद्धी आणि आपल्याला मिळावी म्हणून त्याचीच आपण प्रार्थना करावी. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 147व्या दिवसाचं प्रवचनरूपी जे वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा वगैरे दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण व्हावा. हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम.